श्री दत्त महात्म्य अध्याय 15वा कथाभाग। अर्जुनाला पुन्हा शंका आली म्हणून त्याने विचारले की योगाभ्यासाने आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मग ज्ञान विचार करण्याची काय आवश्यकता। त्यावर दत्त म्हणाला की ज्ञान नसेल तर नुसत्या योगाने निर्वाण लाभ होणार नाही। प्राणायामाने मन स्थिरावले की महावाक्याचे मनन केले पाहिजे। अर्थानुसार ईशचिंतन करणे यालाच मनन म्हणावे। आत्म्याचे दोन गुण आहेत, निषेध्य आणि विधेय। आत्मा कसा नाही ते दर्शविणारे ते निषेध्य गुण व तो कसा आहे हे दर्शविणारे ते विधेय गुण। निर्विकल्प समाधीमध्ये चैतन्य स्वयंप्रकाशाने प्रकट होते। असा साक्षात्कार होतो तेव्हा योगी ब्रह्मरूप होतो। यावेळी अविद्येचा नाश होतो। जसा आरसा मलिन असला तर आपलाच चेहरा मलिन दिसतो, पण तोच आरसा स्वच्छ असेल तर चेहरा देखील यथार्थ दिसतो। तसाच बुद्धी निर्मळ असेल तर आत्मासुद्धा स्वच्छ दिसतो। मात्र योग साधना करतेवेळी अनिमा वगैरे 8 सिद्धी आडव्या येतात। त्यात जर साधक गुंतेल तर ऐहिक भोग मिळतील पण मोक्ष दुरावेल। त्यामुळे त्याने आंधळ्या पांगळ्याप्रमाणे वागावे। विषय जवळ असतानाही जो लक्ष देत नाही तो आंधळा, प्रिय अगर अप्रिय वाक्य ऐकून जो ऐकत नाही तो बहिरा, अन्नाची चव जाणत नाही तो उपाशी, शरीर रक्षणासाठीच फक्त फिरतो तो पांगळा, स्त्रिया पाहूनही जो निर्विकार असतो तो षंढ असे वागावे। राजा, तू शुद्ध मनाचा भक्त आहेस म्हणून हा योग मी तुझ्यापुढे उघड केला। तेव्हा अर्जुनाने हात जोडून दत्ताची स्तुती केली। मग दत्ताने त्याला एक गुहा दाखविली व माथ्यावर हात ठेवून गुहेत बसून योगाचा अभ्यास करण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे अभ्यास करीत असता प्रथम 3 दिवस त्याची समाधी लागली, नंतर 12 दिवस आणि मग 3 महिन्यापर्यंत समाधीमग्न होता। मग तो उठला व गुहेबाहेर येऊन दत्ताला भेटला। त्यावेळी त्याने अर्जुनाला अनुभव विचारता अर्जुनाला तो शब्दात सांगता आला नाही। तो एवढेच म्हणाला की हे सुख एवढे श्रेष्ठ आहे की मला येणे जाणे करणे न करणे असे काही कर्तव्य उरलेच नाही। असे सांगून साष्टांग प्रणिपात करून तो चरणांवर पडून राहिला। अध्याय 15वा श्री गणेशाय नमः। ऐकून या योगाभ्यास आनंद झाला अर्जुनास। पुन्हा वंदून या गुरुस साशंक मानस प्रश्न करी। म्हणे, गुरुजी कृपा करून केले योगाभ्यास निरूपण, हृष्ट झाले अंतःकरण, परी एक पुसेन तुम्हाला। योगे होता साक्षात्कार, कासया वाक्यविचार, हा संशय दूर करा, ठेविला निर्धार तुम्हावरी। ऐकुनी अर्जुनाचे वचन, हर्षे बोले अत्रिनंदन, केवळ योगाने नोहे निर्वाण, नसता ज्ञान योगिया। प्राणायामे करून स्थिर होता आपुले मन, जे ऐकिले वाक्य ज्ञान त्याचे मनन करावे। त्या अर्था अनुसरून परमात्म्याचे चिंतन अखंड मनोवृत्ती करून करणे मनन तेची होय। सविकल्प समाधी जाण, तेची निधिध्यासन ध्यान। विजातीय प्रत्यय टाकून सजातीय प्रवाहीकरण जे, जे नामरूप प्रत्यय ते सर्व विजातीय। नित्य शुद्ध बुद्धादी प्रत्यय ते सजातीय जाणावे। निषेध्य आणि विधेय आत्म्याचे 2 प्रकारचे ध्येय, गुण असती श्रुतिगेय, हे अभय देती ध्यानाने। अशब्द अस्पर्श अद्वय अरूप अरस अव्यय अगंध अनादि नित्य अनंत अभय अभेद, अगोत्र अवर्ण अदृश्य अचक्षुश्रोत्र अग्राह्य अपाणिपाद अवेद्य, हे निषेध्य गुण होत। नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्यज्ञान अनंत
परब्रह्म आत्मा अच्युत असंग सदोदित परावर गुण हे विधेय एवं हे गुणद्वय ध्येय हाची सजातीय प्रत्यय हे प्रवाहवत चिंतावे जो वाक्यार्थ निर्णित षड्लिंगांनी अवधारित लक्षणावृत्तीने लक्षित तोची मननात स्थिर होई तो मी आत्मा परब्रह्म अखंडेकर सधाम परावर शिवपरम पुरुषोत्तम मीच असे होता मनन ध्यातृध्यान भाव हरून अंती ध्येयाकार होऊन राहे मन निश्चळ निर्विकल्प समाधी हा निवारी अज्ञानांध मोहा उपशमवी प्रारब्धा वासनावना हा जाळी चैतन्य जे व्यापक ते स्वयंप्रकाशक तेची प्रकटे सम्यक सच्चित सुखमय तेव्हा असा होता साक्षात्कार योगी न जाणे बाह्याभ्यंतर स्वये चिन्मय निरंतर निश्चळ अजस्र सुखरूपी ब्रह्माकार मनोवृत्ती अज्ञाना निवारुणीती निष्कल ब्रह्मा ते अंती विषयी विस्पष्ट करीती कार्यासहित अज्ञान इणे जाई नष्ट होऊन सच्चिदानंद लक्षण ब्रह्मनिरंजन एक उरे तू म्हणसी ही वृत्ती असता मग कैसी अद्वैतता वृत्ती ही हे काय होता मुरुण जाई स्वरूपी निवळीच्या बियेचा कल्क गढूळ जळात टाकता सकळीक गाळ नासुनी स्वये देख नष्ट होई त्यापरी हे घट फुटता घटाकाश जेवी होई महाकाश तेवी होता अविद्यानाश उपाधिनाश होतसे उपाधी म्हणती विद्येस ती मुळे जीवा क्लेश ती नष्ट होता स्वयंप्रकाश होई जीव परब्रह्म तू म्हणशील जे अज्ञात आणि बाहेर जे असत ते इंद्रिया मना होई विदित प्रत्येक ब्रह्म हे तसे नोहे इंद्रियांतकरणाच्या गती ब्रह्मस्वरूपी न होती ते असे स्वयंज्योती कोण जाणती तयाते ब्रह्मतेची आत्मा होय तो सर्वा अग्राह्य तो द्रष्टा दृश्य न होय सत्य होय सिद्धांत हा तरी ऐक वेदमत आपले मुख आपणा न दिसत त्या ते आरसा दाखवीत लोकी मात अशी असे तरी उपाधी आरसा त्या जडा बोध होई कसा तेव्हा स्वये स्वरूपा जसा पाहे तसा हाही न्याय आरसा असता मळकट मुखही दिसे मळकट आरशाला असता फूट भासे फूट मुखावरती स्वच्छ करिता आरशी मुखी स्वच्छता दिसे तशी स्वच्छ करिता बुद्धीसी स्वरूपासी स्वच्छ पाहे आरशावरी मळ आगंतुक बुद्धीवरी राग द्वेषदिक शास्त्राधारे हे करिता पृथक होय सम्यक स्वच्छ बुद्धी जो बुद्धी प्रतिबिंबित तो जीवनामे विख्यात त्याला व्हावया बाह्यज्ञात करीती मदत इंद्रिये अंधकारी घडा पाहणे तरी दिवा नेत्र हे असणे जरी दिवा पाहणे एका नेत्राने कार्य होई तेवी स्वात्मया पाहता बुद्धिवृत्ती पुरे तत्वता इचे नाव वृत्ती व्यापता फलव्यापता इतरत्र बुद्धी बिंबित स्वात्मदर्शन आपणासच होई जाण म्हणून श्रुतीचे हे वचन इंद्रिये मन न पाहती दिव्या पाहता दिवा न लगे तसा स्वयंप्रकाश निजांगे आत्मा तया पाहता न लगे साधन वावुगे कासया अज्ञान मात्र आड असे ते बुद्धिवृत्तीने नासत असे तदर्थ श्रवणाधिक असे उपाय नसे दुसरा येथे जी ब्रह्माकार वृत्ती तीही रूपी मुरे अंती तया निर्विकल्प समाधी म्हणती परमगती हीच जाण जेथे अखंडैक ब्रह्म जाण तेथे नसे दुजेपण तेथे करिता आरोहण न पुनः पतन कल्पांतीही निद्रे माझी स्वरूप ज्ञान तेच जागृत स्वप्नी जाण हो तसे वृत्तीज्ञान अज्ञान त्यासी वैर न करी जेवी उन्हाने न जळे तृण
सूर्यकांत आड येता तत्क्षण जळून जाई सर्व तृण वैरपण येताची. तेवी सामान्य ज्ञान वैर न करी अज्ञान. मी ब्रह्म असे वृत्तीज्ञान ते अज्ञानवन जाळी. जो योग करू जाई तया सिद्धी आड येई. जो धैर्ये सिद्धी सोडून देई तो घेई मोक्ष सुख. अणिमादी आठ सिद्धी याकडे करिता बुद्धी. जरी होई ऐहिक समृद्धी मोक्ष सिद्धी दुरावे. सिद्धीचे नश्वर फळ मोक्ष असे निश्चळ. म्हणून ज्ञान विमळ साधावे केवळ प्रयत्नाने. झोपेत जाता चित्त करावे तया जागृत. विषयी होता विक्षिप्त करावे शांत पुन्हा पुन्हा. असे अभ्यासाने चित्त होता निवांत दीपवत. वृत्ती शांत होती समस्त होई कृतकृत्य योगी. सर्व कर्मे क्षीण होती हृदय ग्रंथी तुटती. संशय घट फुटती हटती मागे शोकमोह. ज्ञाने जळे संचित क्रियामाण प्रारब्ध भोगी योगी आपण. मनी न मानी तो क्षीण स्वये जीवनमुक्त होता. सर्प जसा अंगावरी वेगळाली कातधरी. तिचे विषयी अभिमान न करी त्यापरी शरीरी मुक्त जाण. अर्जुना अभ्यास जोवरी दृढ न झाला तोवरी. वागावे अंधबधिरापरी तरी अंतरी योग ठसेल. स्वये समर्थ असुनी विषयांजवळी वसुनी. निद्रितापरी वागे मुनी त्याला जगी मुग्ध म्हणती. बसता उठता किंवा चालता ज्याची दृष्टी चार हाता सोडून दूर न जाई तत्वता तो आंधळा जाणावा. हितकर किंवा अहितकर मनोहर किंवा शोककर वाक्य ऐकुनी न ऐके नर योगी तो बधीर जाणावा. हितकारक सत्य भाषण बोले परिमित भाषण. जेवता बरवे वाईट अन्न नेणे तो जाण अजिव्ह. मळमूत्रोत्सर्गार्थ जाणे भिक्षार्थ ज्याचे फिरणे. या वाचुनी फिरू नेणे तोची पंगू जाणावा. कुमारी आणि वृद्ध नारी किंवा तरुणी सुंदरी ह्या समान पाहुनी अंतरी. जो निर्विकारी तो नपुंसक यापरी वागुनी योगचर्या धरुणी. जो अंतर्निष्ठ वागे मुनी तो जनी वनी समान. अर्जुना हा जाण योग तुझ म्या कथिला सांग. जो श्रद्धान विनित असंग तया सांग योग हा. जो माझा भक्त होऊनी समलोष्टाश्म कांचनी. हिंसा असत्यादी दे सोडूनी तो आवडे मज योगी. राजा तू ही माझा भक्त माझे ठाई तुझे चित्त. विषयी अससी अनासक्त मुक्त संग सर्वथा. तू केलेस याग शुद्ध केलेस अंतरंग. म्हणून कथिला हा योग करी सांग अभ्यास तयाचा. हे ऐकुनी भगवद वचन सगदगद होऊनी अर्जुन दोन्ही कर जोडून करी स्तवन श्री दत्ताचे. तुझ नमू देवा ठेवू निया भावा केला हा बरवा उपदेश. मोहतम गेले तापही निवाले तद्रूपी निवाले माझे मन. ज्ञान सूर्य मनी उदित होऊनी टाकिले जाळूनी अंतस्तमा. देवा तुझे पद पाहुनी आनंद झाला गेला खेद भेद सर्व. आज हे अपूर्व आले मोठे पर्व. पाहिले पद सर्व प्रेमास्पद. तुची मायबाप शमविले ताप घालविले पाप कोप द्वेषा. केला उपशम माझा सर्व भ्रम करीशी निष्काम धाम दिले. देवा परानंद सतत हे पद दिसो हाची छंद पुरवी तू. तुची माता तुची पिता तुची गुरु कुलदेवता. तुची स्वजन बंधू भ्राता तुझ परता न दुजा मज. तू स्वये देहेंद्रियातीत सर्वेंद्रिया चालविसी सतत. तू दाविली ही मात गुहाश्रित होऊनी. या परता नाही स्वार्थ दाविला जो हा परमार्थ. तेने झालो कृतार्थ आता व्यर्थ का भडकावे. तू भक्तिगम्य देव तव पदी घेतली धाव. पुरविला माझा भाव
आनंदा वाव नाही आता. त्वद्रूपी हे जग भरले, जेवी पटी तंतू ओविले. हे रूप आज ठावे झाले, धाले मन माझे हे. या संसार वृक्षी जीव ईश हे दोन पक्षी. जीव हा कर्मफळे भक्षी, ईश्वर निरीक्षी साक्षीत्वे. यावत फळाची रुची असे, तव जीव घिरट्या घालीतसे. तव हे तुझे रूप असे, अंतरे नठ असे तयाचा. जो तुझा भक्त केवळ, तो सोडी कर्मफळ. त्याच्या अंतरीचा झडे मळ, सबळ वैराग्य येऊनी. मग तो रिघे तुझे पाठी, तू करीसी त्यावरी दृष्टी. हे म्या माझे दृष्टी पाहिले आता स्वानुभवे. मन होता निष्काम, तुझे गोड लागे नाम. तुची सत्य परंधाम, आत्माराम परमार्थ. म्या करायाचे केले, मिळवावयाचे मिळविले. पहायाचे पाहिले, मन निमाले त्वच्चरणी. तू अससी अगम्य, परी होसी गुरुगम्य. कोणाशी करू तुझे साम्य, अनौपम्य स्वभाव तू. असा अर्जुने स्तविला दत्त. तात्काळ होऊनी प्रसन्नचित्त, म्हणे होऊनी अप्रमत्त. ऐकिला योग सर्वही. ही येथे असे दरी, इचे आत प्रवेश करी. स्थिर बसुनी आसनावरी, करी अभ्यास प्रयत्ने. आसनी सरळ बसुनी, स्वरूपी दृष्टी लावुनी. अभ्यास करी एकाग्रमणी, शमवुनी लय विक्षेपा. जो म्या उपदेशिला योग, त्याचा अभ्यास करी सांग. जे अनुभवीसील ते सांग, योग वियोग झाल्यावरी. जा तू न भी अंतरी, गुहेमध्ये प्रवेश करी. असे म्हणून या भवारी, त्याचे शिरी ठेवी कर. राजा रोमांचित होऊनी, श्री गुरुसी वंदुनी. आज्ञा शिरसा मानुनी, बैसे जाऊनी गुहेत. घालून या दृढासन, अभ्यासाने प्राणापान. करून या समान, श्वास जिंकून स्थिरावला. षटचक्रे भेदिता, कुंडलिनी सरळ होता. सुषुम्नेचे द्वार खुलता, समाहितता पावला. समाधी लागली 3 दिवस, पुन्हा लावी सोडून आळस. पुन्हा तो 12 दिवस समाहित होऊनी उठला. पुन्हा करिता अभ्यास, समाधी स्थिरावे 3 मास. ती खुलता तयास, वाटे गुरुस भेटावे. येऊनी वंदी श्री दत्ताते, आलिंगुनी तयाते. वदे दत्त काय तू ते, कळले ते माते सांगावे. त्वा इतुके दिवस गुहेमध्ये केला वास. काय आले अनुभवास, ते खास सांग आता. अर्जुन म्हणे अभिनव, काय सांगू अनुभव. जेथे त्रिपुटीला नाही वाव, तो अनुभव कसा वधू. जरी तेथे नव्हत्या वृत्ती, तरी होता आता अनुवृत्ती. तर्क येतसे चित्ती, स्थिर होती मती जेथे. जाग्रत स्वप्न सुषुप्ती, तिनी जेथे नसती. इंद्रियांच्या चेष्टा न होती, उन्मनी स्थिती मनाये. जे पूर्वी होते उद्विग्न, ते मन स्वरूपी संलग्न. होता परमानंद निमग्न, झाले भग्न संकल्प ते. तो आनंद न बोलवे, गुरुजी काय सांगावे. बोलतसे जीवे भावे, न वर्णवे आनंद तो. तेची तुमचे रूप, सत्य ज्ञानानंद रूप. ते अनुभविता न पाप ताप, ते हे स्वरूप बाहेरही. हे सुख टाकून अन्यत्र न जाई माझे मन. आता नको राज्यधन, समाधान पावलो. दुःख न होईल राज्य टाकिता, सुख न होईल राज्य करिता. झाली मनाची दृढता, खास आता भवद्रूपी. जो सर्वत्र व्यापून परमात्मा असे परिपूर्ण, तेची तुमचे रूप निर्गुण, सगुणही तेच झाले. ज्ञानपात्र करुणी मला हाती धरुणी, कृपामृताने भरुणी अमर करुणी ठेविला. असे म्हणूनी लोटांगण घालून या तो अर्जुन, भावे चरण वंदून लीन होऊन राहिला. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.